हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय ट्रिपल इंटिग्रेशन डायरेक्ट इव्हॅल्युएशन. तर इथे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. इव्हॅल्युएट 0 to 1 y² to 1 0 to 1 - x dz dx dy. तर इथे जी ऑर्डर दिलेली आहे ओके त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे. पण जरी ऑर्डर तुम्हाला वेगळी दिलेली असेल तरी पण रिक्वायर्ड ऑर्डरमध्ये किंवा जी ऑर्डर इंटिग्रेशनची आहे त्या ऑर्डरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं तर लिमिट्स ऑब्झर्व करायचे. इथं बघा y² to 1 मिडल लिमिट काय आहे y² to 1. त्यानंतर इनसाइड लिमिट काय आहे 0 to 1 - x. सो जे दोन व्हेरिएबल्स लिमिट्समध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत ते सोडून जे व्हेरिएबल उरतं त्या व्हेरिएबलच्या विथ रिस्पेक्ट टू आधी इंटिग्रेट करायचं आहे. म्हणजे आधी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू झेड इंटिग्रेट करायचं जे की ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू झेड आतमध्ये इंटिग्रेट करतात त्यावेळी काय उरतोय एक्स उरतोय बरोबर. आणि लिमिट जे आहेत ते इन टर्म्स ऑफ वाय आहेत. म्हणजे दुसरं जे इंटिग्रल आहे मिडल इंटिग्रल ते विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. आणि फायनली जेव्हा तुम्ही मिडल इंटिग्रल इव्हॅल्युएट कराल तेव्हा लिमिट्समध्ये वायचं फंक्शन दिसतंय y². याचा अर्थ काय y² आफ्टर पुटिंग लिमिट्स तुम्हाला मिळणार आहे बरोबर. वाय आफ्टर पुटिंग लिमिट्स तुम्हाला मिळणार आहे शेवटच्या इंटिग्रलमध्ये. म्हणजे लास्ट इंटिग्रल जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू वाय अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं आणि मग इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. तर आता ऑर्डर फिक्स झालेली आहे. जी दिलेली ऑर्डर आहे तीच आपण फॉलो करतोय बरोबर. सो कन्सिडर द इंटिग्रल 0 to 1 y² to 1 0 to 1 - x times dz dx dy. okay, so it is equal to 0 to 1 y² to 1 integration of x with respect to z. It is xz. okay, limits 0 to 1 - x dx dy. okay, dx dy. So it is equal to 0 to 1 y² to 1 xz मध्ये z ची व्हॅल्यू आपण टाकणार आहे 1 - x आणि 0. सो x into 1 - x minus x into 0. okay, dx dy. so it is equal to 0 to 1 y² to 1 x into 1 - x is x minus x² dx dy. okay, integrating with respect to x you will get x² by 2 minus x³ by 3 y² to 1 dy. 0 to 1 after putting limits you will get 1 by 2 minus 1 by 3 minus lower limit is y², its square is y raised to 4 divided by 2 minus y² its cube, so y raised to 6 y² आणि त्याचा क्यूब आहे बरोबर. so y raised to 6 divided by 3. so it is equal to 0 to 1 1 by 2 minus 1 by 3 is 3 minus 2 divided by 6 minus y raised to 4 divided by 2 plus y raised to 6 divided by 3 dy. okay, write it in square bracket. so it is equal to 0 to 1 1 by 6 minus y raised to 4 divided by 2 plus y raised to 6 divided by 3 dy. so it is equal to 0 to 1. okay, now we can integrate it. okay, so 1 by 6 से integration will 1 by 6 into y minus y raised to 4 से integration will y raised to 5 divided by 5 2s are 10 plus y raised to 7 divided by 7 3s are 21. limits 0 to 1. okay, so it is equal to 1 by 6 minus 1 by 10 plus 1 by 21
So it is equal to 10 minus 6 divided by 60 plus 1 by 21. Okay, so it is equal to 4 by 60 plus 1 by 21. So it is equal to 1 by 15 4 is 16, no? So 1 by 15 plus 1 by 21. So it is equal to 21 plus 15 divided by 15 into 21. So it is equal to 36 divided by 15 into 21 is 315. Okay. So finally it is 4 divided by 35, dividing both numerator and denominator by 9. Okay. So this is your answer. So next example is evaluate 0 to 2, 0 to x, 0 to 2x plus 2y, e raised to x plus y plus z, dz dy dx. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे. आता हे जे इंटिग्रल आहे हे डायरेक्ट ट्रिपल इंटिग्रल आहे, त्याच्यामध्ये लिमिट्स ऑलरेडी गिवन आहेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की पहिल्यांदा कोणत्या व्हेरिएबलचा विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेट करायचं जो व्हेरिएबल लिमिट्समध्ये दिसत नाही आहे. बरोबर, तर लिमिट्समध्ये तुम्हाला एक्स दिसतोय, वाय दिसतोय, फक्त झेड दिसत नाही आहे. म्हणजे आधी विथ रिस्पेक्ट टू झेड इंटिग्रेट करायचं, त्यानंतर झेड तर रिमूव्ह झाला. आता मिडल आणि फर्स्ट इंटिग्रल जे त्याच्यासाठी दोनच व्हेरिएबल्स उरले, एक्स आणि वाय. तर आता परत मिडल इंटिग्रलमध्ये चेक करायचं की लिमिटमध्ये जो व्हेरिएबल दिसतोय तो सोडून जो उरलेला आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेट करायचं. आता मिडल इंटिग्रलमध्ये बघा 0 टू एक्स रेंज आहे, म्हणजे एक्स सोडून काय उरलं, वाय. झेड तर आपण ऑलरेडी इंटिग्रेट केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू झेड. सो विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करायचं आणि मग फायनली काय उरेल, एक्स गेला झेड गेला, फायनली वायमधल्या टर्म्स उरणार आहेत. ओके, सॉरी, फायनली एक्समधल्या टर्म्स उरणार आहेत जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट कराल मधलं इंटिग्रल. तर एक्समधल्या टर्म्स उरल्या म्हणजे शेवटी तुम्हाला काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं. ओके, सो लेट आय इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू झेड आपण आधी इंटिग्रेट करतोय. बरोबर, सो विथ रिस्पेक्ट टू झेड इंटिग्रेट करताना आधी आपण त्याला थोडंसं स्प्लिटेड फॉर्ममध्ये लिहूयात. ओके, पॉवर्स ज्या आहेत त्या ॲडिशनमध्ये आहेत, म्हणजे ई रेज टू एक्स इंटू ई रेज टू वाय इंटू ई रेज टू झेड. ओके, डी झेड डी वाय डी एक्स. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 0 to 2, 0 to x, ई रेज टू एक्स, ई रेज टू वाय हे कॉन्स्टंट्स आहेत, ते तसेच मल्टिप्लिकेशनमध्ये कॅरी करायचे. आणि ई रेज टू झेडचं इंटिग्रेशन ई रेज टू झेड, लिमिट्स 0 to 2x plus 2y dy dx. Okay, so it is equal to 0 to 2, 0 to x, e raised to x into e raised to y into e raised to 2x plus 2y minus e raised to 0 dy dx. Okay, so it is equal to 0 to 2, 0 to x, e raised to x into e raised to y into e raised to 2x plus 2y minus e raised to x into e raised to y. E raised to 0 is 1. Okay, dy dx. So finally it is 0 to 2, 0 to x, e raised to x and e raised to 2x, e raised to 3x होईल. बरोबर, so e raised to 3x into e raised to y plus e raised to 2y. Okay, so e raised to y plus 2y is e raised to 3y. Okay, minus e raised to x into e raised to y dx. Okay, dx dy.
dy dx. Okay, so it is equal to 0 to 2 e raised to 3y विथ रिस्पेक्ट टू y आपण इंटिग्रेट करतोय. सो x वाल्या टर्म्स कॉन्स्टंट आहेत. सो e रेज टू 3x तसंच कॅरी होईल. e रेज टू 3yचं इंटिग्रेशन e रेज टू 3y डिवायडेड बाय 3 लिमिट्स 0 to x. ओके, मायनस e रेज टू x कॉन्स्टंट, कीप इट ॲज इट इज. e रेज टू yचं इंटिग्रेशन e रेज टू y अगेन लिमिट्स 0 to x. ओके, dx. सो इट इज इक्वल टू 0 to 2 e रेज टू 3x into e raised to 3x divided by 3 minus e raised to 0 divided by 3 minus e raised to x into e raised to x minus e raised to 0 dx. ओके, काय केलं आपण? लिमिट सबस्टिट्यूट केले. सो इट इज इक्वल टू 0 to 2 e raised to 3x into e raised to 3x is e raised to 6x divided by 3 minus 1 by 3 मायनस ई रेज टू, ओके, इथे ई रेज टू 3x ने आतमध्ये मल्टिप्लाय करणं एक्सपेक्टेड आहे. सो ई रेज टू 3x बाय 3 येईल. ई रेज टू 2x प्लस ई रेज टू x dx. ओके, सो इट इज इक्वल टू ई रेज टू 6x डिवायडेड बाय 6 3 जा 18 minus e raised to 3x divided by 3 3 are 9 minus e raised to 2x divided by 2 plus e raised to x. लिमिट्स 0 to 2. फक्त लिमिट्स टाकायचे आणि याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. ओके, ठीक आहे. अप्पर लिमिट आधी 2 टाकायचं आणि मग लोअर लिमिट 0 टाकायचं आणि जे काही आन्सर मिळेल ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. सो दिस इज ऑल अबाउट डायरेक्ट इव्हॅल्युएशन ऑफ ट्रिपल इंटिग्रल. ओके, आता आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रिपल इंटिग्रलचे दुसरे टाईप्स. ओके.